फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत 4 ते 5 मिनिटात होणारा सुशिला, चवदार असा सुशिला नाश्ता, सकाळचा नाश्ता। जर एखाद्या दिवशी तुम्हाला ऑफिसला वगैरे जायला उशीर होत असेल तर अवघ्या 4 ते 5 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे। तर त्यासाठी साहित्य लागेल आपल्याला थोड्या कापलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे, कापलेला कांदा, हिरवी मिरची, हे भिजवून घेतलेले मुरमुरे, हळद, मीठ, जिरे, मोहरी। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण या कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम होऊ द्यायचं, छान असं कडू द्यायचं। त्यानंतर या तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची। हे पहा, आपलं तेल छान असं तापलेलं आहे। त्यानंतर आपण यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि छान परतवू देऊ। एकदम छान परतू द्यायच्या जिरे मोहरी। जिरे मोहरी परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कापलेला कांदा घालून घेऊ। हे पहा, जिरे मोहरी छान परतत आहे। यानंतर आपण यात कापलेला कांदा घालून घेऊ आणि कांदा छान परतवून घेऊ। यानंतर लगेचच आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊ याच्यामध्ये। हे पहा, आता मी कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेत आहे। कांदा आणि हिरवी मिरची अगोदर घालून घ्यायची, म्हणजे त्यांना तळायला जास्त वेळ लागणार नाही नंतर। या सुशिलामध्ये तुम्ही लाल तिखट पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आणि छान परतवून घेऊ। कढीपत्ता जर आपण सुरुवातीला टाकला तर तो एवढ्या वेळामध्ये कांदा आणि मिरची तळेपर्यंत कढीपत्ता जास्त करपून गेला असता, त्यामुळे आपण कढीपत्ता नंतर टाकायचा। जर तुम्हाला सुशिलामध्ये शेंगदाणे आणि डाळवा आवडत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता। मी इथे आता शेंगदाणे टाकत आहे। हे पहा, मी असे वरतून शेंगदाणे घालून घेत आहे। जर तुम्हाला डाळवा आवडत असेल तर तुम्ही डाळवा देखील सुद्धा टाकू शकता। आणि छान साहित्य असं परतवून घ्यायचं। सगळं साहित्य व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये नंतर हळद घालू। सगळं साहित्य छान परतवून घ्या, लालसर होईपर्यंत। सगळं साहित्य छान परतवलं जात आहे तोपर्यंत आपण या भिजवलेल्या मुरमुऱ्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ तुम्ही तेलामध्ये पण टाकू शकता आणि असं भिजवलेल्या मुरमुऱ्यामध्ये पण टाकू शकता। हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊ हाताने, म्हणजे सुशिल्याला छान चव येईल। हे पहा, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता इथे पहा, सगळं साहित्य छान असं तळलं गेलेलं आहे। त्यानंतर आता आपण थोडीशी हळद घालून घेऊ। हळद कमी प्रमाणामध्येच घालायची, नाहीतर जास्त हळदीचीच टेस्ट येईल सुशिलाला। छान आता हळद घातल्याच्या नंतर सगळं साहित्य परतवून घेऊ, म्हणजे आपल्या सुशिल्याला पण छान असा पिवळसर कलर येईल। छान अशी हळद परतवून झालेली आहे। आता आपण हे भिजवलेले मुरमुरे यामध्ये घालून घेऊ आणि सगळं साहित्य असं व्यवस्थित परतवून घेऊ। सुशिलाला असं छान परतवून झाल्याच्या नंतर आपण आता वरतून कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर अशी छान सगळीकडे घालून घ्यायची
आणि परत एकदा सुशीला परतवून घ्यायचं. कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर छान परतून घेतलेलं आहे. आता आपण हे 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया. हे पहा, अवघ्या 4 ते 5 मिनिटात तयार होणारा मऊ आणि चवदार असा नाश्ता आपला तयार आहे, ज्याचं की नाव आहे सुशीला. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.